तुम्हाला शब्द आहे. तुमच्या गावातली कुठलीही कसली कामं सांगा ती करण्याची जबाबदारी माझी आणि वैभवदादांची आहे. वैभवदादा जिल्हा नियोजनला आहे, त्यांनाही जिल्हा नियोजन मधून आमच्या इतकाच फंड मिळतोय. काही अडचण नाही तुम्हाला. जर तुम्ही जिल्हा परिषद आपल्या सीटा निवडून दिल्या, आणखी ताकदीनं आपण भारतीय जनता पार्टीकडून मोठा निधी आपल्या तालुक्याला आणू शकतो. हे काम आम्ही करू शकतो. आणि म्हणून जे आमचे उमेदवार आहेत ते आता आकाशरावच्या गावात जर जाऊन सांगितलं म्हणे टेंबूचं पाणी आम्ही सोडणार नाही, जर गावातलं लीड आकाशला गेलं तर टेंबूचं पाणी सोडणार नाही का? कुणाच्या बापाची योजना आहे टेंबू योजना? तुम्ही काय पाटकरी आहे पाणी सोडायला? लोक आहेत ना अधिकारी. मी आहे, मानगुटीवरती बसून तुम्हाला पाणी दिलं जाईल. कुठल्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, या भानगडीत तुम्ही पडू नका. उगाच कापडं निघतील तुमची. तुम्ही या राड्यात पडू नका. जे सरकारचं काम आहे तेवढंच करा. शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे, सगळ्यांना समान द्या. तुम्ही त्या भानगडीत जाऊ नका, नाहीतर घोटाळा होऊन बसल. हे आता बाद झालं, पुरं झालं हे सगळं. लोकांना त्रास देण्याचं. लोकांना त्रास दिला तर आम्ही सहन करणार नाही. आम्ही लोकांच्या बाजूने ठामपणे उभं राहू. परंतु काल मी आमदारांच्या वरती बोलत नव्हतो आतापर्यंत, पण मला जी गोष्ट खटकली, मुख्यमंत्री महोदयांच्या वरती तुम्ही इतक्या खालच्या लेवलला जाऊन बोलताय. तुझा मुख्यमंत्री म्हणे काय बोललं? अरे आपण काय करता मुंबईत? मला बोलायला लावू नका. सगळं देवाभाऊंचं तुमच्यावरती किती उपकार आहेत आणि तुम्ही तिथं रडल्याशिवाय माघारी आला नाही. प्रत्येक वेळेस तिकडे मी जरा काय केलं का 2 दिवस तुमचे मुंबईत जात होते. पण आता मी त्या विषयावरती बोलत नाही. म्हणलं जाऊ द्या, आता अनिल भाऊ नाहीत, विषय सोडून द्या. पण 2-4 दिवस मी बघतोय आता आम्हालाच दम द्यायला लागलाय घडी. अरे जायला आम्ही कसं काय दम घेऊ? आमचा धंदा येऊ आणि तुम्ही आम्हाला दम द्या. तुमचं अमुक करून, तुमचं तमुक करून, तुमचं फलन करून उशिरा होते. 2017च्या 17 फेब्रुवारीला निवडणूक झाली होती. 2022ला फेब्रुवारी महिन्यात ही निवडणूक होणं अपेक्षित होतं. परंतु आरक्षणाच्या काही अडचणी निर्माण झाल्यामुळं सुप्रीम कोर्टानं हे इलेक्शन पुढे ढकलत 2026चा फेब्रुवारी आलाय. 4 वर्षाचा प्रदीर्घ गॅप या निवडणुकांच्या मध्ये राहिलाय. मी सारखं सांगतो की तहान मला लाटेची आहे, थेंबानं माझं पोट भागणार नाही. तहान मला लाटेची आहे, थेंबानं माझं पोट भागणार नाही. हरणार मी अनेकदा पण जिंकल्याशिवाय मरणार नाही, हे ज्या व्यक्तीनं सिद्ध केलं. आणि मी हेच सांगतोय की महाराष्ट्र राज्यातील एक पण गाव नाही तिथं आपल्या गोपीचंद शेठ पडळकरांचं नाव नाही. आपल्याशी बोलतात गोपीचंद शेठजी पडळकर. सगळ्यांनी हात वरती करायचा आणि जोरदार टाळी द्यायची. आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं भाळवणी जिल्हा परिषद गट, भाळवणी पंचायत समिती गण आणि अळसंद पंचायत समिती गण, भाळवणी जिल्हा परिषद गटातून नितीन जाधव, अळसंद पंचायत समिती गणातून माननीय आकाश माने आणि भाळवणी पंचायत समिती गणातून मोहन नाना धनवडे हे भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. तुम्हा सर्वांना विनंती करण्यासाठी भाजपाचे नेते माननीय वैभवदादा, व्यासपीठावरती उपस्थित माननीय संग्राम माने, ओबीसी मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजूभाऊ जानकर, माणिक काका, आनंदराव काका पाटील, विलासराव काका पाटील, व्यासपीठावरती उपस्थित या गावच्या माजी सरपंच माननीय जाधव काकी, अन्य सर्व मान्यवर, कुलकर्णीताई आहेत, भाजपाचे वेगवेगळ्या गावचे सरपंच, उपसरपंच, भाजपाचे सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि ज्यांच्या जीवावरती भाजपा 1,00,000% तिन्हीच्या तिन्ही सीटा निवडून येणार आहेत, असे तुम्ही सर्व वडीलधारी मंडळी, युवा मित्र आणि माझ्या माता भगिनी बघा. मग आज कसं काय फिरतोय आम्ही? घरातून बाहेर पडू देणार नाही. आमच्या तर सगळी बैठक सुरू आहे. हे चांगलं नाही. पार्टीनं सांगितलं अलायन्स करा, म्हणलं आपण ऐकू. पार्टीचा आदेश आला, शिवसेना भाजप अलायन्स.
ठीक आहे, ह्यांचाही फोन आला त्यांना, अलायन्स. एका बाजूला वेगळं बोलायचं, एका बाजूला वेगळं बोलायचं. त्याला वाटलं ह्यांची पार्टीच उभा राहत नाही, हे काय मागं लागलेत का काय. आम्ही तसं नाही, आमच्या नेत्याचा आदेश आमच्यासाठी महत्वाचा होता. आटपाडीच्या नगरपंचायत मध्ये पण आदेश आला. आम्ही सांगितलं नगराध्यक्ष शिवसेनेचा करा, काय अडचण नाही, आम्हाला 9 सीटा द्या, तुम्ही आत घ्या. नाही आपण या तीनही लाडक्या नेत्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा.